नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवार. माझे काहीतरी वेगळे स्वप्न होते आणि मागे स्वप्न बघा. किधर जा रहा है तू? अरे आज तो रोहित शर्मा है अपन. आज त्यांच्या ऑफिसच्या मॅचेस आहे. तो इतका जास्त एक्साइटेड आहे की माहित नाही. मी डायरेक्ट 5 वर्षानंतर क्रिकेट खेळतोय ऑफिससाठी. पहिले एमडॉकसाठी खेळायचो, आता तो इतका जास्त खुश येतो की आज तो सांगू शकत नाही. परवा फुल प्रॅक्टिसला जाऊन अंग बिंग दुखवून आला, कारण खूप दिवसांनी असा शारीरिक व्यायाम झाला असेल क्रिकेटच्या बाबतीत. तर बघूयात आता. माझी तर इच्छा आहे की लवकर घरी यावं. माझी मॅच शेवटची दिवसाची, त्याच्यामुळे लवकर यायचं नाही म्हटलं तू हरशील, तू लवकर घरी येशील. इज लाईक माझी शेवटची मॅच आहे, तू काही बोलू नको, काळीची बे तुझी. पण तो आज जिंकला तर तो उद्या पण गायब होईल. पण आज जिंकणारच आहे मी, काही आलं तरी. आणि नाही जिंकलो तरी उद्या एक मॅच आहे, त्याच्यामुळे जावंच लागणार. बेसिकली माझं काहीच काम होणार नाही सॅटर्डे संडेचं, कारण महाराज त्यात माझ्या कामवाल्या दिदीचं सांगते मी तुम्हाला. थांबा, बाय बाय. आणि आमची लेक अजून झोपली. 10 वाजले, ती अजून झोपली. तिला काहीच आयडिया नाही की पापा घरी नसणार आहे. उठल्यानंतर काय कहर असणार आहे आज दिवसभर माझ्यासोबत. रिअली डोंट नो. तर निखिल मॅचवरनं परत आलाय आणि जिंकून आलाय. तो येईपर्यंत मी सखीला झोपवलं. घरातलं सगळं जे काही होतं ते आवरलं. नवीनच जॉईन झालेल्या आमच्या ज्या कामवाल्या दिदी होत्या त्यांनी काम सोडलं, परत नवीन शोधल्या. त्यांच्याकडनं थोडी मदत करून घेतली. थांबरे मी ब्लॉग करते. आणि बाकी हा सगळा एवढा पसारा बघा आता. तर मी ना ॲक्च्युली हे सेटअप करत होते. हे सखीच्या हेअर ॲक्सेसरीज आहे, ज्या प्रत्येक वेळेस डब्यात ठेवत होते मी. आणि हे रबर्स, बीड्स वगैरे जे काही येते, प्रत्येक वेळेस खूप वस्तू काढाव्या लागायच्या. सो मी आता हे असं ठेवणार आहे. म्हणजे आता कारण तिचे केस वाढलेत आणि तिला स्वतःलाच खूप इच्छा असते की मम्मा क्लिप लाव, मम्मा रबर लाव, मम्मा वेणी घाल. तर त्या अनुषंगाने मी काही जुने आहेत, हे आत्ता घेतलेले आहेत मी. वरचे जे आहेत ते नाशिकला गेले तेव्हा. हे बाकी खालचं जे आहे ते सगळं जुनं आहे. हे खालचं जे आहे ते सगळं जुनं आहे. पण बास यार, लेक पाहिजे होती. त्याचं हे पण एक कारण होतं की तिला खूप छान छान नटवता येतं. आणि माझी लेक तर ऑलरेडी नखरे करायला लागली आहे. सो आय एम गुड. तिकडे बापलेक निखिल मॅच जिंकून आला बाय द वे. मी प्रचंड हौशेने बापलेकीचं शूट करायला गेले होते, बट ते दोघं त्यांच्याच दुनियेत ते, मला काही त्याच्यात घेईना. तर म्हटलं ठीक आहे यार, तुम्हाला त्यांचा आवाज जर येत असेल तर. इतका आनंद झाला आहे आम्हाला. पापा आला आहे रिटर्न त्याच्यामुळे. आणि पापा जिंकून आला आहे. अंडरडॉग होते, अगदी लास्टला तयार झालेली वरची टीम होती आणि ते जिंकून आलं आहे. सो ही सो एक्सायटेड की उद्या मला 8:30लाच जायचं आहे वगैरे वगैरे. काय करता माहीत नाही, बट ठीक आहे. तर माझं हाताचं हे बसून तुम्हाला व्हिडिओ बनवायचं कारण असं की जेव्हा कंटेंट क्रिएशन सुरू केलं होतं ना, तेव्हा माहीत नव्हतं की याच्यातनं पैसा मिळतो. म्हणजे प्रमोशनमधनं यूट्यूबचा पैसा मिळतो ते माहीत होतं, पण प्रमोशनचा पैसा मिळतो हे माहीत नव्हतं. फक्त या आशेवर होतं की PR पॅकेजेस येतात बार्टर कोलॅबरेशनला. तर आता पैसा पण येतो, चांगला पैसा येतो. बट PR पॅकेज खरंच प्रेम आहे त्यात. अशा एखाद्या ब्रँडकडनं आला ना जे तुम्ही रेग्युलर यूज करता, तशा ब्रँडकडनं आल्यावर खूप आनंद होतो. त्यातल्या मेकअपचा आल्यानंतर खूप आनंद होतो. आज मला सकाळपासून 3-4 PR पॅकेज आले. ते ब्रशचं होतं एक, टूथपेस्ट होतं, सखीसाठी शॅम्पू बॉडी लोशन होतं, अजून एक काहीतरी जे मी ओपन नाही केलं. बट हे मी आल्याला ओपन केलं कारण हे मेकअप आहे. हा मार्सचा पेड प्रमोशन वगैरे काही नाही, तुम्हाला जे सांगते ते. तर मार्सवाल्यांनी छान छान प्रॉडक्ट्स पाठवले आहेत मला आणि तुम्हाला दाखवते. कन्सिलर पॅलेट आहे. देन त्यांचं हे 3-in-1 वालं आहे. हे मी खूप असं जेव्हा ते नवीन लॉन्च केलं होतं ना, खूप इन्फ्लुएन्सरकडे होतं, बट तेव्हा मी काय ब्लॉग वगैरे करत नव्हती एवढे, त्याच्यामुळे मला काय आलं नव्हतं किंवा मला येतही नव्हते. मला मेकअपचे प्रॉडक्ट्स आत्ता यायला लागले. तर हे असं 3-in-1 आहे. याच्यात मस्कारा आहे, आय शॅडो आहे आणि आयलायनरसुद्धा आहे. देन फाउंडेशन आहे. मार्सचं माझ्याकडे ऑलरेडी एक फाउंडेशन आहे, बट हे त्याच्या वरच्या रेंजचं आहे. हे 0 ब्लेंड आहे, जे मी यूज करते ते नॉर्मल आहे 299 वालं. काजळ जे मला खूप आवडतं. परत हे काय, हे प्रायमर आहे. आणि ही आय शॅडो पॅलेट आहे छोटीशी. आणि हे मला ॲक्च्युली घ्यायचं होतं. अरे बापरे, ओपन हो की रे. कन्सिलर पॅलेट जे ॲक्च्युली खूप पिगमेंटेड आहे. आता मी जो मेकअप शिकले तो बाहेर कोणावर तरी करायचा नाही आहे मला, तो मी माझ्या स्वतःसाठी शिकली आहे. तर मला हे असेच प्रोडक्ट चालतील. खूप महागडे मी नाही घेऊ शकत, कारण ही अशी मॅकची पॅलेट काहीतरी 4-5 हजाराला येते.
तो ते नाही इन्व्हेस्ट करू शकत मी. पण हे जे आलं आहे हे मला ॲक्च्युली आपण म्हणतो ना आनंद देऊन जातं, त्यातलं काहीतरी हे होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. सो यस, अजून बाकी आता मी हेअरकट करायला जाणार आहे. कसा लुक होणार आहे हे तुम्हाला तर दिसणारच आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तर असा छान छानसा मेकअप करून जो नवीन आलेल्या प्रॉडक्टचा यूज करून मी केलेला आहे थोडाफार. तर खूप दिवसाने मी असं शर्ट आणि ट्राउझर घालून बाहेर जाते. मला मध्ये मध्ये खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. आज पुन्हा म्हटलं चला यार करूयात. तर केसांची नॅनोप्लास्टी नंतर खूप वाईट हाल झाले होते. आज मला खूप नाही पण थोडे कट करायचे. तर आम्ही बाहेर चाललो आहे. बापलेक ऑलरेडी बाहेर आहे. निखिल तुझ्या मॅचबद्दल काय सांगायचं आहे? जिंकलो ना आम्ही. एवढंच सांगायचं आहे, जिंकलो आम्ही. उद्या किती वाजता गायब होणार आहेस? 8-8:30 वाजता. ही सो हॅपी. सखी सखी ये ना इकडे एक मिनिट. सखी इतकी गोड दिसते बट ती खूप भाव खाली, तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात निघून चालली आहे ती. चला आम्ही पण निघतो. ही मी जी नाशिकला बॅग घेतली ती फायनली आजपासून मी यूज करायला काढली. जी मी अशी पण घेऊ शकते आणि मागे पण घेऊ शकते, बॅकपॅक टाईप. चलो मी गॉगल लावलाय म्हणून माझी लेग पण गॉगल लावते. चला मी चालले केस कट करायला. कसा लुक होतो तो तुम्हाला पुढे दिसेलच. माझ्या नवऱ्याचे काय कधी केस वाढता काय माहिती. मी आता असंच ठेवणार आहे. नाही तू असं छान नाही दिसत, म्हणजे मला नाही आवडत. मी आता असंच ठेवणार आहे. माझी लेग बघा, थांबा. हे बघा सखी मॅडम काहीतरी अशा दिसत आहे. सखी तर चष्मा काढ ना, मला दे. आणि मी गॉगल लावलं तिला झाले माझ्या कुठे आमच्या अनु दीदीने दिलाय आम्हाला. आणि मागे असा छोटासा बो लावलाय. काय तुझ्या कधी काय ते? आणि पापा कोणाचा आहे? माझा आहे ग. ही माझी सगळ्यात फेवरेट पोज. अरे मम्माला प्लीज. तुला मम्मा आवडते का ग? किती आवडते? दोन मम्मा आणायची. कळत तर काही नाही, मोठेपणी बघेल तेव्हा हसेल. आणि सखी कशी दिसते आज बघ तर. सुंदर. माहित नाही यार, सखीला टिकली लावल्याशिवाय तिचा लुक पूर्णच होत नाही असं मला वाटतं. माझी तर काही ती ठेवत नाही. हा बस माझ्याकडे काय हे त्यांना सांग आमच्या घरी या. पहिल्यांदा बोलाल तरी म्हणते ना, तर आमच्या घरी नको येऊ. मम्मीला आई आमच्या घरी नको येऊ. तात्यांकडे जायचं का ग? सखी जायचं तात्यांकडे की आईकडे जायचं? आणि मामाकडे? सगळीकडे जायचं. आणि तुला केस कट करायचे का तुला आज? दीदीकडे जायचंय ना ग. ते मम्माकडे कपडे नाही. पापाला सांग ना मम्माला कप्पे घेऊन दे. ऍक्च्युली झालं असं होतं, मला ड्रेसच सापडत नव्हता काहीतरी घालायला. आणि मी उतरते ती मम्मा तू रेडी नाही झाली. म्हटलं मला कप्पेच नाही ती पापा मम्माला कप्पे घेऊन दे. इतका वाईट पोपट झालाय. आम्ही ते जावेद हबीबला आलो होतो आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जी ट्रीटमेंट केली केसांवर नॅनोप्लास्टिया, त्याच्यामुळे तुम्ही एकदा यू करा नाही तर केस ट्रिम करा. या व्यतिरिक्त केसांवर काहीच उद्योग करू नका. ऍक्च्युली मी सांगेल कोणतीच ट्रीटमेंट करू नका. ना केरेटिन करा, ना नॅनोप्लास्टिया करा, ना स्मूथनिंग करा, ना स्ट्रेटनिंग करा. मी माझे 3 उद्योग करून झाले. स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, नॅनोप्लास्टिया. नाही सॉरी, केरेटिन, स्मूथनिंग आणि नॅनोप्लास्टिया 3 झालेले आहेत. आणि केस गळतात, त्रास होतोच. आणि नंतर हे असे उद्योग पण. आता माझे ना थोडे वेवी झालेत, थोडे स्ट्रेट आहेत, असे निम्मे झालेत. म्हणून मला ऍक्च्युली हेअरकट करायची खूप गरज आहे. पण आता ते बोलतंय की होत नाहीये. आम्ही अजून एखाद्या सलूनमध्ये ट्राय करतो. एल्स जो है वही यही रहेगा. मला थोडा लुक चेंज करायचा होता. पण आता सखीचं पण लुक चेंज करायचं. सखीचं पण केस कट करायचंय ना. यानंतर मी 2 सलूनमध्ये गेली. एका सलूनवाल्यांचं नाही सांगितलं की आम्ही नाही केस कट करत. तिसरं सलून जे बानेरला होतं त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काहीतरी 7,000ची ट्रीटमेंट करावी लागेल, त्यानंतरच आम्ही केस कट करू, म्हणजे तुमच्या लेयर्स वगैरे दिसतील. असं करता करता 4थ्या सलूनमध्ये गेलो जिथे एंट्री पण मिळाली. सखीचे पण केस कट झाले आणि माझा पण छान हेअरकट झाला पुढचा. मागून तर ऑलमोस्ट ते सरळच दिसत आहे. त्यानंतर आमच्या घराजवळच एक्झिबिशन लागलं होतं, तिथे गेलो, तिथे शॉपिंग केली. आणि त्यानंतर सगळ्यात मेन काम केलं ते म्हणजे सखीला मिकी माऊसमध्ये खेळायचं होतं, तिथे घेऊन गेलो. ती गेल्यापासून होती पापा बाहेर चल, पापा बाहेर चल. निखिलने तिला असं लाईव्ह खेळताना पाहिलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला वाटलं होतं की ती कायच खेळते. पण ती जे खेळली तिथे ती इतकी खालीवर करत होती की एका पॉईंटला आम्हाला तिला बळजबरी ओढून बाहेर आणावं लागलं. आणि त्याचे परिणाम तर अजून वाईट झाले काहीतरी.
तर जसं तुम्ही लास्ट क्लिपमध्ये बघितलं, आम्ही एक्झिबिशनला गेलो होतो. खूप काही नाही मिळालं तिथे. माझ्यासाठी काय घ्यायचं ते घेतलं मी. सखीला तिथे मिकी माऊसवर मध्ये बसवलं होतं जिथे उड्या मारता येतात. निखिलने तिला बघितलं नव्हतं ते खेळताना. निखिल, कसा होता तुझा एक्सपिरियन्स तिला बघायचा? वाईट रडली ती, म्हणजे जिंदगीत तिला आतापर्यंत एवढा हट्ट करताना मी कशालाच पाहिलं नव्हतं. खेळताना नाही, तिला खेळातून बाहेर काढल्यानंतर सखी ज्या प्रकारे रडली आहे, आम्हाला हसू पण येत होतं खूप. आम्हाला सुचत पण नव्हतं काय करावं. आमची हालत बघा काय झाली. सखी, कोणी त्रास दिला तुला? तिला आपल्या आणि मुळात ती निखिलकडे जाताही नव्हती. गाडीवर तिने त्याचा असा शर्ट ओढून धरला होता मागून. इथे मारामारी चालू होती. तिचं असं म्हणणं होतं की मला त्याच्यातनं बाहेरच नाही पडायचं आहे. तर परत कधीच आय थिंक तिला बसवणार नाही आम्ही त्याच्यात, कारण तिचा एवढा हट्टी पण आम्ही कशात नाही बघितलं आहे. एक्झिबिशनमधले रोडवरचे सगळे लोक आमच्याकडे बघत होते, सखीकडे बघत होते. सखीला मी लिटरली असं आडवं पकडून आणलं आहे गाडीवर आणि ती इतकी जोरजोर तोडत होती. लोकांना वाटलं असेल दुसरे कोण असं लेकरू उचलून घेऊन चालले. आणि पापाला इतकं वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. मी एक तर म्हणत होतो बसू नको, पण मला माहिती होती तेवढीच रडरड करणार आहे. ते निघतच नव्हती. पण एक्झिबिशन मध्ये घुसली तेव्हापासून म्हणायची पापा बाहेर. हे आईचं प्रेम आहे. नाही, आईचं प्रेम असं उतू जातं, नंतर पप्पाला त्रास होतो. मला सखीचा हेअरकट केलाय तुम्हाला वाटत नसेल, कारण तिचे कुरळे केस होत चालले आणि आम्हाला दोघांना पण छान वाटतंय की तिचे कुरळे केस आहेत. का रे? मला तर लय हौस. मला तर बायको बी कुरळे केसाची पाहते. तू चेंज करू शकतोस. नाही, पण ठीक आहे. आता माझ्या पोरीचे असे कुरळे केस आले ना, आता पैकाची ठेवतो तिला. महिन्याला आमचा खर्च फिक्स आहे. माझं मी ना 3-4 सलूनला गेली. पहिले 2 तर नाही म्हटले, तिसऱ्या सलूनमध्ये गेली. त्यांनी मला सांगितलं तुमच्यावर ही ट्रीटमेंट करावी लागेल. इतकं अवघड नाव तर मला माहीत नाही. त्याची कॉस्ट होती 7,000. आणि मग मी तिथून उठले. आणि हे मी पहिल्यांदा केलं आहे. ती याच्या आधी ना मला असं कुठून उठून यायला असं वाटायचं की नाही यार लोक काय म्हणतील असं तसं. पहिल्यांदा मी बोलले की नाही मला नाही करायचं, मी इथून उठते. कारण 7,000 मला नाही वाटले ते पे करायसारखे. कारण असं पण केसांवर काही ना काही सुरूच असतं. तर ते आणि आता तर मला काहीच करायची इच्छा नाही केसांवर. जो है ऐसा ही रहने दो, ऐसा ही चलो. कारण खरंच ट्रीटमेंटने केस खूप घाण होतात हे मला माहिती. तर मी ती कवेच केली मागच्या. पण आत्ताचा लुक माझ्या नवऱ्याला माझा नाही आवडला आहे, कारण त्याला असा कोंबडा पुढे आवडत नाही. पण मी करेल मॅनेज कसं तरी मागे बिगे घेऊन. अरे बोल की रे काहीतरी आमच्या ब्लॉगमध्ये. बापलेगाला घेणारच नाही परत ब्लॉगमध्ये मी. तुम्हाला माझा लुक कसा वाटला, केस कसे दिसत आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली काय झालं आहे ना, माझी ती नॅनोप्लास्टियाची जी ट्रीटमेंट ती पूर्ण गेली पण नाही आहे अजून. त्याच्यामुळे असे खूप सारे लेयर्स पण नाही होतं देत आहेत, कारण ते सरळ सरळ दिसलं असतं. बट पुढे दिलं आहेत. चलो स्टे ट्यून. कट टू डे 2. आज सकाळपासून खूप जास्त काही शूट नाही केलं, कारण निखिल सकाळी 8:30 मॅचला गेला होता. त्यांनी काल एक मॅच जिंकली होती, आज दुसरी जिंकली. सेमीफायनल पण जिंकले. करंटली ते फायनल खेळत आहे. सो बघूयात काय रिझल्ट येतो. तो आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळलंच काय होय काय नाही आहे. सखीची झोप वगैरे झाली आहे. मी तुम्हाला आता ह्या साडीत दिसते, कारण मी माझे कॉमेडी रील्स जे मी आधी शूट करत होते ते पुन्हा शूट करायचं ठरवलं आहे. सो त्याच्यासाठीच हा असा काहीतरी लुक क्रिएट केला होता. मध्ये मध्ये मी ठरवलं होतं की नाही करायचं, कारण व्ह्यूज कमी येतात त्याला असं मला वाटलं होतं. पण नंतर म्हटलं यार व्ह्यूज जाऊ द्या, मला आनंद मिळतो आहे ना, तर करूयात. सो म्हटलं करूया, म्हणून मी केली आहे सुरुवात. आता पहिलंच आज हे लिहून थोडं शूट केलं आहे, मेकअप केला आहे, स्मोकी आय ट्राय केले होते जे बऱ्यापैकी जमलेत असं मला वाटतं आहे. आणि मला ही साडी खूप आवडते. म्हणजे मी बारीक झाली तर मी डेली साडी वेअर करू शकते अशी काही माझी कंडिशन आहे, कारण लग्नानंतर पण माझी तेवढी काही हौस नाही झाली आहे साडी नेसायची. तर बघूयात यार. ही सखीच्या झोळीची साडी. आता झोळी नाही आम्ही तिला बांधत, सो आता मी ही यूज करायला पण काढली. म्हणजे नवीनच साडी मी तिच्या झोळीला काढली होती. आता ती पुन्हा मी ही जी सिरीज आहे, बाय द वे ही जी सिरीज आहे ना ही अशी असणार आहे आई रिलेटेड असणार आहे, कॉमेडी. बट सो ही सूट होते त्याला. चला सो स्टे ट्यून. बाय द वे आता पप्पा आल्यानंतर पप्पा आम्हाला डिनरला घेऊन जाणार आहे. तो मॅच जिंकला किंवा हारला तरीही तो आम्हाला नेणार आहे. आणि आम्ही जिथे जाणार आहे तिथे तुम्हालाही सोबत नेणार आहे. आणि आमचे विराट कोहली घरी आले आहेत. मॅच जिंकून आले आहात की हारून आला आहात? ओगो बाई, तळागाळातली टीम फायनलपर्यंत गेली हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे बघा, मम्मा मला गोल गोल झोका दे, मम्मा मला गोल गोल झोका दे. किती वेळचं चालू आहे. पापा तुम्हाला खाऊ आणला का रे? सखी पापाने काहीच खाऊ नाही आणला आता.
आईस्क्रीम आणलं, मला आणलंय ते. पापाला फोन करून करून सांगण्यात आलं होतं, पापा आईस्क्रीम आण. कोणतं आईस्क्रीम खायचं होतं तुला, चॉकलेट का मँगो? लाजणंच चालू आहे. पापा मँगो आईस्क्रीम आण, मँगो आईस्क्रीम आण पापा. फ्रीज मध्ये, ते थंड थंड करेल पापा आधी, गरम आहे ना ते. गमन येते. तर आमचा डिनरला जायचा प्लॅन होता, बट माझीच भूक मोड झाली. मी निखिलला म्हटलं नको जायला, कारण उगाच बाहेर जाऊन काही खायचंच नाही तर बाहेर जायचं कशाला. बट त्याला बाहेर जायची इच्छा होती, जसं ठरवलं होतं तसं त्याने त्याच्यासाठी फिश वगैरे मागवले. मी सखीसाठी माझ्यासाठी घरीच स्वयंपाक केला. निखिलला म्हटलं यार ते वरचं आहे ना तेवढं तू आवड. त्याची रिॲक्शन बघा. निखिलची रिॲक्शन अशी होती ना, मी घरात नाहीये तो घरात एवढा पसारा घातलाय, मी चावरायचं का, मी नसलो तर घराचं काय होईल. अजून काही तुझं सामान मी एकट्याने किती करायचं. अगो बाई चांदर रे, तू नसला तर घराचं काय होईल. मी कसं करायचं, एकटा माणूस काय काय करणार आहे. बिचारा माणूस, आणि तुला छळणाऱ्या 2 बायका का रे. 2 नाही, एकच आहे. तुझी लेक नाही का, तुझ्या लेकीचा पसारा आहे तो निम्मा. काय नाही करत. बाय द वे, मी ना आज खूप दिवसांनी भाजीपाला आणायला होती. दिवसांनी, वर्षांनी. आधी लग्न झालं तेव्हा मस्त निखिल ॲमडॉक्सला होता. संध्याकाळी घरी काय करायचं, मी उठली का सुटली खाली जायची, भाजीपाला आणायची. तो यायच्या आधी गाजराचा हलवा कर, हा पदार्थ कर, मेथीचे थेपले कर, असे खूप उद्योग करायचे मी. त्यानंतर कोविड हिट झाला. कोविडमध्ये निखिल खाली जायला लागला भाजी आणायला, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तोच जातो. मी नाहीच गेले. किंवा मग आई तात्यांचा आधी चक्कर व्हायचा दर महिन्याला, तर ते 15 दिवसाची आई भाज्या घेऊन यायच्या, मग त्याच्यात माझं खपून जायचं. बाकी आमच्या घरात आम्हाला जास्त हे मठ, मूग, वडे, कुरडईचा भुगा अशा भाज्या आवडतात. त्याच्यामुळे असं खूप कंटिन्यू जाऊन नाही. मी तुम्हाला सांगते, मी जवळजवळ 5-6 वर्षांनी आज भाजीपाला घ्यायला गेली असेल, पिशवी घेऊन अशी. ऑफकोर्स निखिल होतं माझ्यासोबत. आईनं तुम्ही म्हणाल काय खूप मोठी गोष्ट नाही आहे किंवा काय फालतू गोष्ट आहे, पण मला ना जसं खरंच मला ना परत गृहिणी झाल्याचं फील झालं. इथे आल्यापासून ना माझ्यात जरा जास्तच उत्साह आहे. तो किती दिवस टिकतोय माहीत नाही, बट सध्या तरी तो पीक लेवलला आहे. आणि मंगळसूत्रनं मी शूटसाठी काढलं होतं, आता मी दुसरं काहीतरी घालून घेते परत पटकन. तर यापेक्षा जास्त बोलायला माझ्याकडे काहीच नाही आहे. आताच लक्षात आलं की अरे आपण ब्लॉगच एंड नाही केला. तर आता मॅडमला झोपी लावायचं खूप मोठं काम आहे आमच्याकडे, ते आम्ही करतोय. सो तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हार्ट तो बनताय. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.